नमस्कार मंडळी, हर हर महादेव. आपण जर प्लॅन करतात मुंबईवरून रामेश्वरम ज्योतिर्लिंग दर्शन करण्यासाठी, ते पण अंडर 1000 वन वे जाण्याचे, तर तुमच्यासाठी प्लॅन आहे. आत्ताच व्हिडिओ सेव्ह करा. तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून जर सोमवारी आणि जर शुक्रवारी नागलकोर एक्सप्रेस चालते. तिचा ट्रेन नंबर आहे 16351 16351. ह्या ट्रेनचं तुम्हाला स्लीपर क्लासचं तिकीट पडते ₹690, जे की मदुराईपर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे. ह्या ट्रेनचा बेनिफिट असा आहे की ही ट्रेन कर्जत मार्गे, पुणे मार्गे आणि सोलापूर मार्गे जाते. जर ह्या मार्गातून जर कोणी येते रामेश्वरमला, तर त्यांच्यासाठी आणखीन लो बजेटमध्ये ही ट्रिप होईल. ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी रात्री 2:20 मदुराई स्टेशनला सोडेल. तिथूनच तुम्हाला परत ऑटो करायचे मदुराई बस स्टँड पर्यंत, ज्याचं अंतर आहे 7 किलोमीटर, जे पर पर्सन ₹60 घेतील आणि तुम्हाला मदुराईच्या बस स्टँडला सोडते. तिथूनच तिकडच्या गव्हर्नमेंटच्या बसेस चालतात. रामेश्वरमसाठी जर अर्ध्या ते 1 तासाने मदुराई बस स्टॉपवरून बसेस निघतात, ज्याचं अंतर पडतं मदुराईपासून रामेश्वरम 174 किलोमीटर आणि साधारणतः हे जर्नी करायला 4 तास लागतात. आणि तुम्ही पंबन ब्रिज वरून क्रॉसिंग करता, जे अत्यंत सुंदर, डोळे भरून येतील एवढं सुंदर तुम्हाला ते दृश्य दिसेल. आणि ज्याचं तिकीट पडतं ₹140. साधारणतः तुम्ही 4 तासानंतर पोहोचा रामेश्वरमच्या बस स्टॉपला. बस स्टॉप पासून जे रामेश्वरम मंदिर आहे ते सुमारे 2 किलोमीटर आहे. तिथून फेरी ऑटो चालतात, त्याचे फेअर पडतं ₹20. तर अशा पद्धतीने तुम्ही मुंबईपासून रामेश्वरमला फक्त ₹910 मध्ये पोहोचू शकता. अराउंड ₹1000 पकडा. त्याच्यानंतर तिकडे उतरल्याच्या नंतर तिकडे कुठे स्टे करायचा आहे, फूडची काय फॅसिलिटी असेल, मंदिरमध्ये 22 कुंडमध्ये कसे अंघोळ करू शकता, संपूर्ण डिटेल तुम्हाला पुढच्या रीलमध्ये सांगतो. जर आणखीन डीप मध्ये तुम्हाला माहिती हवी तर युट्यूबला माझं चॅनल आहे, जाऊन पाहू शकता. भेटतो पुढच्या रीलमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.